नमस्कार मित्रांनो, छोट्यांपासून मोठ्यांचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 18 सप्टेंबर. आज आपण आलो आहे गावी खूप आल्हाददायक वातावरण आहे. आता वाजले 4. आता आपण मस्तपैकी गणपतीचं डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि आता बाप्पांना आपल्या घरी आणण्यासाठी आपण जात आहोत. हा बघा, हा आहे प्रशील जी. आणि सकाळपासून आपण खूप सारी तयारी करत होतो. हे बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. बघा, हे डेकोरेशन केलं आम्ही. खूप छान असं डेकोरेशन केलं आता. त्यानंतर गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी चाललो आहे. कोकणामध्ये अशी परंपरा आहे, गणपती बाप्पांना आदल्याच दिवशी आणलं जातं. त्यानंतर मग त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती आगमनाच्या दिवशी विराजमान केलं जातं. आमच्या घरापासून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती कार्यशाळा आहे, म्हणजे जिथे वाडीतल्या बहुतेक लोकांचे गणपती म्हणतात. हा येतो हा गणपती बाप्पा मोरया. सकाळी आलो. गणपती आले का? गणपती बाप्पा मोरया. 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 खाली करायची. बस. गणपती बाप्पा मोरया. बाबू व्यवस्थित. चल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. दोन्ही हात इथं पकडायचा. इथे हा पकड. जा आतमध्ये तू. चला 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 जा आतमध्ये घेऊन गावी त्याला घेऊन जाणार. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये देवाच्याकडे ये. गणपती बाप्पा मोरया. पाठ सोड पाठ पुढे पाठ. सोड सोड बाबू. बाबू तू सोड. पाठ कुठं आहे? गणपती बाप्पा मोरया. तिथं ठेव ना देवाच्या तिथं.
मित्र हो सरडा दिसला का गेला. मित्र हो घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं, परंतु उद्या ते मंडपामध्ये विराजमान होतील आणि मग उद्या आपण मस्तपैकी दर्शन घेऊयात. आत्ता वाजलेत 5:15. खूप आल्हाददायक वातावरण आहे. गावी आल्यावरती खूप शांत वाटतं आणि वातावरण तर एक नंबरच असतं गावी. आता थोडी घरी पूजा देखील आहे. भटजी येणार आहेत उद्यापान करण्यासाठी. श्रीधराय मा शिवेशाय मा पद्मनाभाय मा दामोदराय मा संकर्षणाय मा वासुदेवाय मा प्रद्युम्नाय मा अनिरुद्धाय मा पुरुषोत्तमाय मा दक्षिणाय मा नरसिंहाय मा अच्युताय मा जनार्दनाय मुकुंदाय महाय मा श्रीकृष्णाय मा. हातात अक्षर घ्या आणि हात जोडा. श्रीमन महागणाधिपते नमो मा. तुमच्या कुलस्वामीचं नाव घ्या. भैरी भवानी कुलस्वामी आज्ञा जोगेश्वरी देवताभ्यमा. इथल्या गावदेवाचं नाव घ्या. नवलाय ग्रामस्थ देवताभ्यमा. जागेवरचं नाव घ्या. साग देवताभ्यमा. दत्तात्रय देवताभ्यमा. हनुमंत देवताभ्यमा. महागणपती मा. विठ्ठलपुरी देवताभ्यमा. राधाकृष्ण देवताभ्यमा. कालुकाम परशुराम भार्गवरामादी समस्त देवताभ्यमा. आईचा नमस्कार करा. मातृदेवताभ्यमा. वडिलांचा स्मरण करा. पितृदेवताभ्यमा. सर्वे भ्यो देवी. हे 2 फळ्या पाणी सोडा खाली तामनाचं अभ्यमा. शरीरात शुद्धर्थम ग्रह शुद्धर्थम पंचउद्या सन्नम करिष्ये. आता उजव्या हातात आता हात पुसून टाकावे. उजव्या हातात पळी भरून पाणी घे आणि हात देवाला वरती शिंपड देवाऱ्यात शुद्धी करता घेते माहिती फांदी भरपूर घे त्यातला आणि शुद्धी करता शिंपड अपवित्र पवित्र सर्वावस्थानी उपया यस्वय पुंडरीकाक्षम सभाय भंद्रशे. आता परत पाणी शिंपायचा. या निमित्त प्राप्ती स्वामी स्वानस्य दत्ते भगवत्मा आग देवता घेतो बरोबर असं प्राप्ती स्वामी स्वानस्य दत्ते भगवत्मा प्रदियता. आता पुसून घेता देवा जुन्या फटक्यात पुसा सुकट वरती ठेव. हे बनव. बस आता परत माझ्या घरी ही पितळ तिला बरोबर आई येऊ दे सावकाश शब्द तिला तीर्थ दे बोलवत आहे. कुलदेवता अभ्यमा आपल्या नाही. सालाबाद प्रमाणे देवाचा उद्यापन आहे. त्याच्या घरच्या देवाची सुखड बदले. त्याच्यात काही चुकत नसेल वापरून त्यांच्या घरात जरा शेषण वाटा दे. मुलामुलांना सुखात दाखव आणि कोणती विघ्न संकट असेल पुढचे 2 कार्यसिद्धीस आहे आणि सर्व गोष्टी हर हर महात्मा. हो बरोबर खरं शिंपाई काय वास्तविक नमस्ते सुभूषण प्रो प्रसिद्ध पाय अपवित्र पित्र सर्व हा माझा मुलगा आहे. हा असं कुठे काय भांडू आहे. नोकरी करतो तो आता. नोकरी करतो. हा दोघांनी येतो असं आहे सावकाश अशीच वाटते. सुना पटापट टाकून द्या. उद्यापनाचा कार्यक्रम झाला. भटजी काका आपल्या घरी गेले. त्यानंतर आपण जेवलो वगैरे. आता झोपायची तयारी चालू आहे. परंतु उद्या गणपती बाप्पांचं संपूर्ण पंचकृषीमध्ये आगमन होणार आहे. खूप सारी उत्सुकता आहे.